चावट कंटेंट बघणाऱ्याचा आधार नंबर नोंदवून घ्या। समय रैनाच्या अश्लील शेरेबाजीबाबत न्यायालयात सुनावणी। स्थानिक निवडणुकांसंदर्भात आज निकाल अपेक्षित, सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष। फरार कृष्णा आंधळेच्या शोधाबाबत अहवाल सादर करा। बीड कोर्टात झालेल्या सुनावणीत कोर्टानं खडसावलं। दिशा सालियनची हत्या की आत्महत्या? दिशा सालियन प्रकरणाचा तपास किती दिवस करणार? उच्च न्यायालयाचा मुंबई पोलिसांना सवाल। इम्रान खान जिवंत आहे का? खान कुटुंबाचा टाहो, पाक सरकारचं मौन मात्र संशयास्पद। वृक्षतोडीच्या विरोधानंतर महापालिकेनं एक पाऊल मागे घेतल्याची चर्चा। नाशिकच्या तपोवनात कमी झाडांवर कुऱ्हाड चालण्याची शक्यता, नाशिक महापालिकेमधील सूत्रांची माहिती। मुंबई महापालिकेचे नवे जाहिरात धोरण, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर 18 महिन्यांनी नवे जाहिरात धोरण। एकनाथ शिंदेंच्या नाशिक जिल्ह्यात 3 सभा, इगतपुरी, भगूर आणि येवल्यात शिंदेंची तोफ धडाडणार। भगूरमध्ये भाजप राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा सामना। मुंबईत थंडी लवकरच परतणार, उत्तरेत गेल्या 48 तासापासून घसरलाय पारा। शनिवारपासून महामुंबईतही जाणवणार थंडी। धमक्यांना घाबरू नका, मी डॉन बोर्डीकरांची लेक, राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांचा विरोधकांना इशारा। निलेश राणेंचा संताप, माझ्या स्टिंगबाबत अजून कारवाई का नाही? हे देवेंद्र फडणवीसांचं सरकार, जास्त वळवळ कराल तर फडकून टाकू, भाजप आमदार आशिष देशमुखांचं वादग्रस्त वक्तव्य। अजित पवारांनी ठरवलं त्याचा करेक्ट कार्यक्रम होतोच, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू खरे यांचं वक्तव्य। ज्वालामुखीच्या राखेचं कारण देऊ नका, हवेचा दर्जा सुधारण्यासाठी काय करतायत ते सांगा। मुंबईतल्या प्रदूषणावरून सरकारवर न्यायालय कडाडले। पुण्यात 6 ते 7 वाहनं एकमेकांना धडकली, येरवाड्याच्या गोल्फ चौकाजवळची घटना। हवा स्वच्छ होईपर्यंत बांधकामे बंद करा, शिवसेना खासदाराची मागणी। मुंबईतील वायू प्रदूषण समस्येबाबत मिलिंद देवरांचं आयुक्तांना पत्र। मुंबईतील बेकऱ्यांचे हरित इंधन वापराकडे दुर्लक्ष, स्वच्छ आणि हरित इंधन वापरापासून 246 बेकऱ्या दूरच। पश्चिम रेल्वेच्या मोटरमनमध्ये वाढता असंतोष, जुलमी कारभाराविरोधात मोटरमन आंदोलनाच्या पवित्र्यात। नांदेडच्या इतवारा पोलीस ठाणे हद्दीत युवकाची हत्या, गोळी झाडल्यानंतर दगडाने ठेचून 25 वर्षीय तरुणाची हत्या। आसाममध्ये बहुपत्नीत्व प्रतिबंधक विधेयक मंजूर, एकापेक्षा जास्त विवाह केल्यास 10 वर्षे तुरुंगवास, गुन्हा पुन्हा केल्यास प्रत्येक वेळी शिक्षा दुप्पट।